रसिकजनास नमस्कार. मी कवी सुभाष बाहेकर, वास्तव्य पुणे, काव्ययोग काव्यसंस्था पुणे यांच्या सौजन्याने आयोजित महाराष्ट्राचा लाडका कवी पर्व 2च्या उपक्रमाअंतर्गत व्हिडिओ काव्य वाचन स्पर्धा 2026साठी मी माझी स्वरचित श्रावण राधा ही कविता काही वैशिष्ट्यांसह सादर करीत आहे. अनुज्ञा द्यावी. आशय आणि संकल्पना. श्रावण राधा ही कविता परमपवित्र अशा मधुरा भक्तीची निदर्शक असून नवविध भक्तींपैकी सख्य आणि आत्मनिवेदन या 2 तत्वांचा मधुरा भक्तीत समावेश आहे. अमूर्तातून मूर्ताकडे उन्नत होत जाणारा उदात्त भक्तिभाव या कवितेतून प्रत्ययास येतो. काव्यसौंदर्य. नाविन्यपूर्ण शब्दकळा अन प्रतीके, छंदात्मक ओघवती लय, रिदम अन भावमाधुर्य ह्या बाबी कवितेचे सौंदर्य वाढवितात. वर्ण, विषय आणि अंतरंग. कवितेची नायिका राधा यमुनातीरी जाऊन यमुनेच्या प्रवाहात कृष्णरूप न्याहाळत बसते आणि त्यातच ती हरवून जाते. तिच्या सभोवताली निसर्गाचे सर्व घटक तिचे सखे सोबती आणि जीवीचे जीवलग आहेत. ती त्यांच्याशी हितगुज करते, भावपूर्ण आत्मनिवेदन करते, त्याचबरोबर त्यांच्याशी सुसंवादी साधते. हार्मनी. आणि इथून पुढे माझी कविता, लाडकी कविता पदन्यास करीत अवतरते. माझी कविता श्रावण राधा. प्रवाह हा कुणामुळे जळात बिंब फाकते, ऊन हे असे इथे सजुनी दुःख मागते. उजळलेले कलश कुणी येथल्या धरेवरी, अजून रिक्त झोळीला भरविली कुणीतरी. सतर्क श्रावणातला अतर्क मेघ वाहतो, फूल फुलवनातला स्पर्श नभी गोठतो. श्वास गुंफणी कुणी वाहिले असे मनी, सुगंध मृत्य केतला वळण राग गावनी. मयूर नृत्य रंगता गगन होत हे निळे, ध्यान हे कुणापळे मनातले निळे निळे. घनिल त्या सुरातला सूरमणी लागतो, कितीक पापण्यातला पूर्ण भी लोटतो. अंधार हा निनादुनी, दृष्टी कमळ फाकते, दूर वीज पापणी या हृदी कडाडते. वाव दे लोचनास या तुझ्या तीरावरी, सृजन गोकुळातली मीच राधा भावरे. सर्व काव्य रसिकास धन्यवाद आणि नमस्कार.